अर्ध्या बळच्या फरकावर 11 ठेवाला आमच्या बायला त्या बायला शेवट काढलं. इतकी ताकद होती आणि त्याच्यावर आजूबाजूचे लोक त्याला पाहिल्याबरोबर घबराट सुद्धा की याला 11 ठेवाला सुद्धा काढलं. म्हणजे एका दिवसात 11 वेळेस पळाला. मंडळी, आज आपण पांगरी तालुका देळगाव राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी शंकरपाटात एक नामांकित बैल होऊन गेला काटाळ्या, त्या बैलाची आज आपण मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. तर नमस्कार मालक, आम्हाला तुमचा परिचय सांगा. माझं नाव सोनाजी लक्ष्मण वाघ, मुक्काम पांगरी तालुका देळगाव राजा जिल्हा बुलढाणा. मी काटाळ्याचा मालक आहे. बैलामध्ये किती दम होता किंवा बैलाच्या स्टॅमिनाबद्दल सांगा आम्हाला. बैलामध्ये त्या बैलामध्ये इतका दम होता की शिल्लोडची पटात तिथल्या गावाच्या बैला नंबर धरला. तर आमची त्या माणसाची लागली तर अर्ध्या बळच्या फरकावर 11 ठेवाला आमच्या बैलानं त्या बैलाला शेवट काढलंच. इतकी ताकद होती आणि त्याच्यावर आजूबाजूचे लोक त्याला पाहिल्याबरोबर घबराट सुद्धा की याला 11 ठेवाला सुद्धा काढलं. म्हणजे एका दिवसात 11 वेळेस पळाला बैल. 11 वेळा त्या बैल काढले सगळे आणि तो त्यावेळेस पहिला नंबर आला. तरी पाहिला नंबर घ्या. म्हणजे इतकी ताकद होती त्याच्यात. तुमचा काटाळ्या एकूण किती वर्ष पळाला? आमचा बैल जवळजवळ 1978 ते 92 सतत पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जिंकलेलं. आणि एकूण किती वर्ष पळाला? 15 वर्ष. बैलाचा सोबतचा बैल कोणता पळायचा काटाळ्यासोबत? काटाळ्यासोबत जाफराबाचं बाबू मामाचा बैल पळायचा बारशा. हा नाद किती जुना आहे? हा नाद 70-80 वर्षाचा जुना आहे. म्हणजे तुम्ही आमचे वडील बी बैल हानाच आहे. तुमच्या आठवणीतील मैदान सांगा. माझ्या आठवणीतलं मैदान हिवराश्रम. तिथं जवळजवळ 12 जिल्ह्यातले बैल जमा झाली. तिथं आमच्या बैलानं पहिला क्रमांक घेतला. तो पट किती दिवस चालला होता? तो पट 2 दिवस चालला, पण तिसऱ्या दिवशी महाराजांनी डबल पट थोडा आमच्या बैलाची पळ पाया करता. तर महाराजांना आम्हाला डबल बक्षीस दिलं. तर त्या बैलाचं स्वागत केलं जोडीचं. त्या आपल्या बैलाचा टायमिंग काय आलेला होता? पुरे 7 सेकंद. हा. तर ती कोणत्या वर्षीची गोष्ट आहे? 1982 मध्ये. त्यावेळेस आपल्या बैलाला सर्वात जास्त किती मागणी आली होती? त्यावेळेस कळमूरच्या बागवानानं 2 लाख मागितला होता. त्यावेळेस जमिनीची किंमत 1000 रुपये एकर होती त्या वर्षी. आणि तुमचा बैल कोणत्या बैला बरोबर पळाला? आमचा बैल विशेष करून त्याच बैला बरोबर पळाला. कोणत्या? बारशा बरोबर. 15 वर्ष एकच जोड? हा, तोच जोड. तर एकच जोड 15 वर्ष पळाली. तर जोड फोड करायला पाहिजे किंवा नाही? ज्याला पट खेळायचा त्याला बैल पळायचा आणि जोड फोड करून बैलाचं पकड उपती आणि बैल बेकाम होते. माणूस येत त्याला. हा, म्हणजे जोड फोडली तर बैल बेकार होते. बैल तुमचा किती जिल्ह्यात पळाला? जवळजवळ 7-8 जिल्ह्यात पळाला आसपास. तरी कोणकोणते जिल्हे? बुलढाणा, अमरावती, परभणी, जालना, औरंगाबाद, इकडं खाली घाटाच्या खाली. बैलाच्या त्यावेळेस तुम्ही बैल कशी न्यायचे? गाडीत न्यायचे? कशी न्यायचे? एवढं प्रवास असं साधना नव्हती. बैल पाणी पायीच न्यायला लागत आहे. 2-2, 3-3 दिवस अजून घरून निघायला लागत आहे. आणि आज एका ठिकाणी शंकरपट आहे आणि उद्या दुसऱ्या ठिकाणी आहे. तर मग रातोरात जायला लागत. रातोरात जावं लागतं. त्या बैलाला तुम्ही काय खाऊ घालायचे? त्या बैलाला आम्ही फक्त गावाचं पीठ खाऊ घालतो, बस. दुसरं काही खाऊ घालत नसतं. हा, त्याला काही दुसरं म्हणजे आम्ही देतच नसतं. म्हणजे भूस? हा, ते हिरवं गवत, शाळू चारा, बस याच्यावर चारा दे. तुम्ही त्या बैलाला कधी दूध किंवा अंडी, काजू बदाम अशा काही गोष्टी खाऊ? अशा गोष्टी आम्ही खाऊच नाही घातल्या. कधी दूध पाजलं नाही? कधी अंडी खाऊ घातले नाही? आम्ही माळकरी लोक, आम्ही त्याला हात नाही लावले. आणि तुम्ही त्याला कधी काजू बदाम वगैरे काहीच नाही खाऊ घातले? तुमच्या वयाची किंवा वडीलधारी मंडळी म्हणतात आता खेळात पहिल्यासारखी मजा राहिली नाही, याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे की पहिले लोक जे होते ते एक वचनी होते. जी जोड लागली ती टिकीच आहे. आताचे लोक हे बरोबर नाही. पाठही एकाकडे खेळते, दुपार एकाकडे खेळते, तिसरा पारा एकीकडे खेळते. अशानं बैलाची जुगल हुकती, बैलाची फुटाफूट होती, बैलाचा पचका होऊन जातो. त्याच्या योगानं पहिल्या बैल इतके बैल आता सध्या पळत नाही. घडीच्या हिशोबानं आणि रस्त्याच्या हिशोबानं तेवढे बैल पळतच नाही आता. 22 जोड्यात पहिला नंबर धरणं, 22 जोड्यात कोरे 6 केले टेंबूर नेऊन 22 जोड्यानं. आणि त्याच्यात कोरे 6 करणारा आमच्याच काठाळ्यात पहिला नंबरवर होता. मग 22 जोड्याची सेकंड पॉईंट आता कोणत्या ठिकाणी 2-3 जोड्याचे 1 सेकंड पॉईंट होते सांगा तुम्ही?
माणसासारखं बैलाला काय समजत होतं त्याचे काही अनुभव सांगा. त्याला माणसासारखं असं समजत होतं की आता मला दोर लावला आहे, मला आता पळणंच आहे. तर बैल त्याच्याच अंगात गुदगुदी होती, तेव्हा आपण मात्र बैल पुढं पळायचं. त्याला कधी मारायचं काम नाही पडलं आयुष्यात. त्याला मार खाल्ला नाही, कधी आरी खाल्ली नाही, काहीच मार खाल्ला नाही. इतका ते हुशार होता, इतकं झालं काय हे. त्याला कधी सांगच्या बायलाच्या अंगावर गाडवं उठलं नाही, स्वतः अंगावर ओढूनही घेतलं नाही, जिंदगीत खांबाऊट झाला नाही. ते इतकं त्याला माणसासारखं ज्ञान होतं. कधी काही दुखापत वगैरे झाली? हे आमच्या धुरकऱ्याला नाही ना, मला नाही कधी एक थेंब रगत आमच्या अंगातून निघेल नाही अजून. 15 वर्ष. तुमचा परिचय सांगा. मी तुळशीराम वाघ, सोनाजी वाघ यांचे लहान भाऊ. तुमच्या काठाळ्याबद्दल काय मत आहे? आमचा कठाळ्यामध्ये एकदम एक म्हणजे गुणी होता आणि त्यानं त्या काळामध्ये भरपूर म्हणजे नाव कमवलेलं होतं. आणि ज्यावेळी तो शिंदखेड्याला जायचा किंवा टेंभुर्णीला जायचा, म्हणजे ज्या पटावर जायचा त्या पटावर गेल्यानंतर की सगळे लोक ज्यावेळेस ते त्या ठिकाणी बांधल्या जायचं का ना खुट्याला, तर त्यावेळेस सगळी लोक आवर्जून त्याला बघण्यासाठी यायची. आणि बघण्यासाठी आल्यानंतर म्हणजे दिसायला छोटा होता, तो दिसायला लहान होता. याच्यापेक्षाही बरेचसे बैल मोठाले राहायचे. म्हणजे काय म्हणते की मूर्ती लहान आणि कीर्ती महान, म्हणजे असा बैल होता तो. कारण तो काळ असा होता की त्या जोपर्यंत बैल म्हणजे बाकीचे बैल पळायचे, तर जोपर्यंत त्याला तो दुसऱ्या दिवशी आणायचा. पहिल्या दिवशी मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी बैल 3-4 वाजता आपण बैल त्यावेळेस पठार पळवायचा. जोपर्यंत बैल आपण पळवत नव्हतो तोपर्यंत त्याला समजा पळवला जात नव्हतं, तोपर्यंत बैल असं फेऱ्या मारायचा त्या खुंट्याला. आणि तोपर्यंत चारा अजिबात खायचा नाही, काहीच नाही. तिचं लक्ष सगळं त्या जिथं पण चालू होता त्या ठिकाणी ते सगळं लक्ष राहायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बैलाला ज्यावेळेस आपण गळ्यात घालतो कोणी, त्यावेळेससुद्धा बाकीचे बैल बेजार करतात, पण हा बैल बिलकुल बेजार करत होता. त्या काळात टेंभुर्णीला सलग 15 वर्ष पट व्हायची. आणि त्या काळामध्ये कठाळ्या वारशानं प्रथम क्रमांक सलग 30 वेळेस घेतला. त्या काळामध्ये घेतलेला आणि आजही रे त्या बैलाचं रेकॉर्ड आहे. तिचं रेकॉर्ड आजही कोणी तोडलेलं नाही. बाबा, तुमच्या गावातील काठाळ्या हा बैल झाला, त्या बैलाबद्दल तर तुमच्या आठवणीतील एखादं मैदान सांगा. आता आमच्या आठवणीतलं मैदान भैरवनाथ यात्रा. भैरवनाथ यात्रा, बैल नांगराचा सोलडा आणि पटावर आणला, गळ्यात घातला, त्यांना 2रा नंबर घेतला. तो कितवा पट होता त्याचा? पहिलाच पट होता. तुमच्यासारखी वडीलधारी मंडळी म्हणतात की खेळात पाहिल्यासारखी मजा राहिली नाही, याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे की 1978 पासून 1992 लोक आमच्या गावातील सोनाजी वाघ यांचा काठाळ्या आणि बाबू मामा कासब जाफराबाद यांचा बारशा यांची जोड लागलेली होती. त्या जोडीनं सतत 15 वर्ष नंबर घेतलेला होता. त्याचा लोकांचा विषय असा आहे, सकाळी 9 वाजता एकाबरोबर आणतात, 2 वाजता एकाबरोबर आणतात, 2 घोड आणतात आणि 5 वाजता एकाबरोबर आणतात. याच्यामुळं त्या बैलाचा स्टॅमिना राहिला नाही. तिथून पुढं त्या बैलाची माती होती तयार केलेला होता घरी. तो गोरा आमच्या पांगरीमाळी येथे यात्रेत नांगराचा सोडून पटात घातला होता आणि त्यात पहिलेच वेळेत त्याने आमच्या पांगरीमाळीत त्याने 2रा नंबर घेतला होता. तिथून पुढं आमचा काठाळ्या हा बैल, तिथून पुढं त्याची पटात सुरुवात झाली. जर आजच्या नवीन पिढीला काठाळ्यासारखा बैल तयार करायचा असेल तर कशी बैलाची पारख करावी आणि बैल कसा तयार करावा? जर आपल्याला नवीन जनावर तयार करायचं असलं बैल, तर त्याची नजर कावरी बावरी राहते, त्याचं शेपूट तास लांडर असतं बारीक, त्याचा मागला पाय पुढच्या पायाच्या पुढं फुटभर पडतो. आणि ते चालतानाच त्या बैलाची नजर कावरी बावरी असल्याचं एवढा तसाच बैल पाटात काम करतो, दुसरं बैल काम करू शकत नाही. आणि बैलाला कसा सराव द्यावा? बैलाला 3-4 दिवसा मिळून एकदा सराव पाहिजे. पाठाचा खेळ चालू झाला तर 3-4 दिवस मिळून एकदा हाणलं गेलंच. जाफराबादचे बाब मामा आणि त्याचाच बैल आमच्या बैलाला जोड होता.
आणि 15 वर्ष तेच दूरकरी होते का? तेच धुरकरी राहिले. आणि इकडं आचलीकडं भरत आणि झामा ही दूरकरी होती. हा, तुम्ही पावसाळ्यात बैल चारायचे का? हातात धरून चार लागतं त्याला. पावसाळ्यात शंकरपाटात बैल पळवत नव्हते. नाही, बारसतीत जातच नसतो आम्ही. बैल चारण्याचं काय महत्व आहे? हिरवा चारा खाल्ल्यानं जनावर तयार पडतं, ताकद राहते, जनावरचे हातपाय ढिले पडत नाही. त्याचा असा अनुभव सांगा की त्याला माणसासारखं कळतं. त्याला माणसासारखं कळत होतं. जर बैलाला झोल टाकली तर त्याला समजत होतं की आपण खेळाड होतो, तर तो बैल मागं मागं माणसाच्या मागं चालतात. म्हणजे तुम्ही पुढं चालायचे ते बैल मागं मागं यायचा. आणि त्याचं सर्वात मोठं बक्षीस त्या काळात किती होतं? सर्वात मोठं बक्षीस तळेगाव डॉलेचं 5,000 रुपये. आणि बैल कोणत्या खांदी पळायचा? बैल हा दोन्ही खांदी पाळला. त्याचा खांदा बदलल्यावर पळ कमी व्हायचा का, वेग कमी व्हायचा का? कोण्या खांदी टाकला तर तो बैल बैलाला ओढीत पुढण्याचा आहे. बैलांना कधी मारलं का? बैलाला कोणाला मारलं नाही, त्याला जिंदगीत आरू मारायचं काम नाही पडलं, ते आउटही झाला नाही. तो कोणता जर बैल झाला तर तो बैलाला ओढीत पुढण्याचा आहे. त्या काळात किती गाड्या पळायच्या? त्या काळात 2-250 गाडी एका का पटावर पळत आहे. आणि जास्तीत जास्त 300-350 मोठा पट असलं तर. तुमचा बैल चांगला पळत होता तर लोक त्यांच्या बैलाला तुमच्यासोबत हाणण्यासाठी, तुमच्या बैलासोबत हाणण्यासाठी मागत होते. त्यावेळेस तुम्ही कधी काही पैसे घेऊन त्यांचे बैल हाणले का? नाही, आम्ही त्याचे बैल आणले नाही आणि त्याला बैल फोडून द्यायला बी नाही. तुम्ही बैल पळवायचं कधी बंद केलं? 92ला शेवट. कोणत्या पाटात? धाडचा पट करून आम्ही घरी आलो आणि पुन्हा पट खेळले नाही. त्या साली त्यानं पहिलाच नंबर घेतला होता. शेवटचा मी 92 मध्ये शेवटचा पट पहिलाच नंबर घेतला. आम्हाला नवीन पिढीला तुम्ही काय संदेश देसाल? नवीन पिढीला मी असं संदेश देतो की गावरान गाईचं दूध हे अमृतासारखं आहे. तिच्या तुपाची ताकद दुसऱ्याचं कोणाच्या जनावराचं ताकद नाही. तिचं शेण उंची पवित्र आहे देवाधिकापासून. काटाळ्या किती वर्ष जागला? 25 वर्ष झालं. 12/12/97 वारला. आम्ही आमच्या मळ्यात नेऊन त्याची गड्डे खोदून मोठाच पोरला, त्याची समाज बांधलेली आहे. आणि आम्ही सालाबारा त्याची पुण्यतिथी साजरी करतो, भंडारा साजरा करतो सालाबारा. आणि ते मेल्यापासून आम्हाला कशाचीच कमी नाही.